कल्लापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक स्वप्नील आवाडे साहेब यांना 50व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कल्लापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमिटेड, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सभासद। स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। प्रेयसीनं घेतलेले पैसे परत देत नसल्यानं प्रियकर आदम गौस पठाण यानं 38 वर्षीय प्रेयसी सुमन सुरेश सणगर हिच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून तिचा खून केला। ही घटना गुरुवारी 12 जून रोजी सायंकाळी 7च्या दरम्यान कोल्हापूर सांगली महामार्गावरच्या अतिग्रे फाट्यानजीक असलेल्या हॉटेल सागरिका लॉजवर घडली। हातकणंगले तालुक्यातल्या घुणकी इथल्या 42 वर्षीय आदम गौस पठाण याची करवीर तालुक्यातल्या उचगाव इथं राहणाऱ्या सुमन सणगर हिच्याशी एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली होती। नंतर या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं होतं। ते एकमेकांना भेटत राहिले, त्यांच्यामध्ये संबंध निर्माण झाले होते। दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण होत होती। आदम पठाण याची काही रक्कम मयत सुमनकडे होती। आदम वारंवार पैशाची मागणी करत होता, पण ते पैसे त्याला मिळत नव्हते। त्यामुळे गुरुवारी 12 जून रोजी गोड बोलून सायंकाळी कोल्हापूर सांगली राज्य मार्गावरच्या अतिग्रे फाट्यानजीक असलेल्या हॉटेल सागरिकामध्ये त्यानं तिला बोलवलं होतं। त्यांनी खोली बुक केली होती। पुन्हा या दोघांमध्ये त्यावेळी पैशांवरून वादावादी झाली। पूर्वनियोजित प्लॅन केलेल्या आदम पठाण यानं पिशवीतून आणलेला लोखंडी हातोडा यानं सुमनच्या डोक्यात घाव घातले। तिनं आरडाओरडा केल्यानं हॉटेलमधील कामगार खोलीकडे धावले। तोपर्यंत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं सुमन यांचा जागीच मृत्यू झाला होता। हल्ला केल्यानंतर आदम पठाण यानं आत्महत्येचा प्रयत्न करत असताना हॉटेलमधल्या कामगारांनी त्याला पकडून आत्महत्येपासून परावृत्त केलं। या घटनेची माहिती हातकणंगले पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक शरद मेमाणे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। जयसिंगपूर विभागाच्या डीवायएसपी रोहिणी साळुंखे याही दाखल झाल्या। सरपंच सुशांत वड्ड, शीतल खोत यांच्यासह मयत सुमन सणगर यांचे नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले होते। संशयित आरोपी आदम पठाण यानं आपल्या पहिल्या पत्नीचा खून केला होता। त्यावेळी गुन्हा दाखल झाला होता। त्या संदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू आहे।